10वी CBSE बोर्डचे जे माझे विद्यार्थी मित्र आहेत, खास त्यांच्या पालकांसाठी ह्या टिप्स तुमच्या पाल्याला जरूर द्या. मॅथ्सचा पेपर जो आहे, मॅथ्सचं आन्सर शीट रिप्रेझेंटेशन कसं करायचंय त्याची एक गंमत किंवा त्याचा एक महत्व तुम्ही समजावून घ्या. मॅथ्सच्या पेपरमध्ये रिप्रेझेंट करताना जो हॉरिझॉन्टल पेपर येतो तो फोल्ड करा आपला, आणि लेफ्ट साइडला न्यूमरिकल, त्याला लागणारे फॉर्म्युले, आणि राईटला सगळ्या स्टेप्स करा. सगळ्या स्टेप्स अल्टरनेट लाईनला करा, मध्ये एक ओळ सोडायची असं विद्यार्थ्याला सांगा. फॉर्म्युले, एसेन्शियल फॉर्म्युलाज गरजेचे तिथे लिहिणे ते लिहा, त्याला पॅरलोग्राम टाका, आन्सरला रेक्टँगल टाका, आणि ड्रॉ डायग्रॅम्स वेर एव्हर नेसेसरी. आता तुम्ही मला सर डायग्रॅम्स कुठे आहेत? ट्रिगोनोमेट्रीला डायग्रॅम आहेत, एरियाज रिलेटेड टू सर्कलला डायग्रॅम्स आहेत. जिथे जिथे वेर एव्हर देर आर डायग्रॅम्स, प्लीज ड्रॉ द डायग्रॅम्स, बिकॉज डायग्रॅम्स जे आहेत त्या पण आपल्याला ऍडिशनल मार्क्स देतात. आणि मॅथ्सचा पेपर लिहिताना जे रफ कॅल्क्युलेशन आहे ते रफ पेज असाइन करून तिथे लिहिण्यापेक्षा तुम्ही काय करा, जे स्टेप्स जिथे आहेत तिथेच लेफ्ट साइडला जागा आहे तुमच्याकडे. पेपर फोल्ड केल्यानंतर राईट साइडला स्टेप्स लिहिताय तुम्ही, लेफ्टला जागा आहे, तिथेच रफ कॅल्क्युलेशन करा. तिथल्या तिथे ते तुम्हाला वापरता येईल. याने दोन गोष्टी होतील, एक टाइम वाचेल तुमचा, आणि दुसरी गोष्ट जे रफ कॅल्क्युलेशन ते मिक्स्ड पेजवरती लवकर नंतर व्हेरिफिकेशनला सापडत नाही, ते तिथल्या तिथे तुम्हाला सापडेल. जेणेकरून तुम्हाला लास्टचे जे 20 मिनिट्समध्ये एक पेपर चेक करायचा आहे तिथे तुमचा वेळ वाचेल, आणि ज्याने तुम्हाला मॅथ्समध्ये स्कोअर करता येईल.